नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आता ना 2-3 दिवस झालं सलग मला लाईव्ह घ्यायला पण जमेना झाले आणि व्हिडिओ करायला पण जमेना झाले, कारण की थोडीशी माझी तब्येत डाऊन असल्यामुळे ना, डाऊन म्हणजे बाकी काही झालेलं नाही आहे, थोडं पाठीचा त्रास पुन्हा वाढलेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवणंच होत नव्हतं. मग म्हटलं आज एकादशी पण आहे, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार पण आहे, तर आज काहीतरी स्वीट डिश होऊन जाऊ देत. तर त्याच्यासाठी इकडे मी गाजरचा हलवा बनवणार आहे आज माझ्या स्टाईलमध्ये. तर तुम्ही कसं बनवता ते पण मला कमेंट करून सांगायचं आहेच. तर इकडे ना मी सगळी गाजर असं छान किसून घेतलेली आहेत. ह्या छोट्याशा काय म्हणतात त्याला, जे चॉप करायचं असतं ना त्यानं, किसणी, हां, ह्यानं ना छान असं किसून घेतलेत. मला ह्याच्या सांगू दोघा-तिघांनी मदत केलेली आहे हे किसून द्यायला. मला एकसारखं बसायला येत नाही आहे त्याच्यामुळे. तर थोडंसं शेवट होतं ते मी म्हटलं ठीक आहे, मी एखादं तरी का असे ना किसून घेते. तर इकडे ना किसून वगैरे घेतली. गाजर थोडीशी मोठी होती आणि आता सीझन, थंडीच्या दिवसामध्ये गाजरचा सीझन चालू असतो. एरवी पण मार्केटमध्ये मिळतात, पण आत्ता थंडीच्या दिवसात जास्त असतात. इकडे छान अशी परात भरून गाजर किसून घेतलेत. आणि तुम्ही ना गाजरच्या हलव्यामध्ये आणि काय काय घालता? जे मी घातलेलं आहे इतकंच घालता की ह्याच्या व्यतिरिक्त आणि काय घालता ते मला कमेंट करून नक्की सांगा. हां, मी आज काही काजू वगैरे ह्याच्यामध्ये घालणार नाही आहे, कारण की माझ्याकडे आत्ता काजू अवेलेबल नाही आहेत. मी आत्ता जाणार आहे शनिवारी गावी जाणार आहे ना, तेव्हा गावाकडून घेऊन येईन, कारण की आमच्या इकडे काजूंची झाडं खूप सारी आहेत. काजूची फॅक्टरी आमच्या गावातच 2 आहेत. घराच्या बाजूलाच काजूची फॅक्टरी आहे, तर त्याच्यामुळे ना तिकडे गेल्यानंतर घेऊन येईन. आत्ता माझ्याकडचे संपलेले आहेत, त्याच्यामुळे मी हलव्यामध्ये आत्ता काजू किंवा बाकीचं काही घालणार नाही आहे. फक्त खवा, साखर आणि हे आपण गाजर किसून घेतलेले, हे एवढ्याशा कमी साहित्यामध्ये आपल्याला हे गाजरचा हलवा बनवून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, मी काहीतरी एखादी डिश बनवायला गेले ना, माझ्या मदतीला मिस्टर, गौरांग आणि भक्ती हे तिघं देखील असतातच, कारण की मी ना थोडंसं फोडणी द्यायचं काम शक्यतो जास्त करते. बाकीचं जे तयारी असते ना तीही मला तिघंजण करून देतात. तर इकडे गॅसवरती मी आज मातीच्या भांड्यामध्येच, तुम्हाला मी मध्ये पण बोललेली आहे, मला वाटते आता 7-8 दिवस झाले मी सलग मातीच्या भांड्यामध्ये जेवण करते, कारण की थंडीचे दिवस आहेत आणि थोडंसं चांगलं पण असतं मातीच्या भांड्यातलं जेवण. आणि खास करून मला डॉक्टरनी पण सांगितलं होतं की चुलीवरचं जेवण जेवत जा. म्हटलं ठीक आहे, चूल तर आपण इथे घालू शकत नाही, पण भांडी तरी मातीची वापरू शकतो नक्कीच. तर मम्मी पण मला म्हणते की इकडे गावी आल्यानंतर चुलीवरचे तुला गाडगी म्हणतात, आमच्याकडे खेडेगावामध्ये गाडग्यात शिजवून घालतो असं बोलते. तर इकडं थोडंसं सांडलं, हे सगळं असं घालून घेतलं मी. आणि आता आपल्या ह्याच्यामध्ये ना 1 वाटी भरून दूध घालायचं आहे. हे पूर्ण फ्रीजमधलं गार दूध आहे. हां, दूध घातलंय आणि ह्याला थोडंसं हलवून ना, कढई थोडीशी फुल्ल भरले, त्याच्यामुळे जास्त मी हलवणार नाही आहे, कारण की असं पण दूध घातलं आहे त्याच्यामुळं लागण्याची किंवा असं काही टेन्शन नाही. त्याच्यामुळे 10 मिनिटांनी मी असं शिजवून घेते. थोडंसं कमी होईल साईज त्याची, कमी झाल्यानंतर आपण ना पुन्हा हे व्यवस्थित हलवू शकतो. हे बघा असं चांगल्या पद्धतीने 10-15 मिनटं ना शिजलेलं आहे. आणि आता इथे ना मी 1 वाटी भरून खवा घातला आहे, आणि ज्या वाटीनं आपण दूध घेतलं होतं ना तीच वाटी भरून फुल्ल मी साखर घातले. इथं तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळसुद्धा घालू शकता. हां, तर मी तुम्हाला रविवारी तुम्हाला मी माझ्या शेतामध्ये, म्हणजे माझ्या मम्मीकडे ना काजूची फॅक्टरी पण आहे, तिथं जायला मिळेल की नाही मिळेल हे माहीत नाही, पण माझ्या शेतात, मम्मीच्या शेतात, माझ्या म्हणू शकत नाही सारखं, नाही तर भाऊ येईल माझा, तर मम्मीच्या शेतात ना गुळाचा कारखाना आहे, तर तो नक्की तुम्हाला मी दाखवते रविवारच्या व्हिडिओमध्ये. रविवारची आपली पार्टीचा व्हिडिओ आहे पूर्ण, मी म्हणजे शनिवारी जाणार आहे, पण शनिवारी बघू कितपत व्हिडिओ बनवता येतो. रविवारी मात्र फुल डे आमची पार्टी आहे, तर सगळा व्हिडिओ मी अपलोड करेनच. व्हिडिओ पाहायला विसरायचे नाहीत. एखाद दिवस व्हिडिओ नाही आला म्हणजे शुभांगी चव्हाण कुठे गेले असं म्हणू नका, कुठेही नाही, थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळे थोडंसं असं होतंय मागं पुढे, तर असं लवकरच कवर होईल. तब्येतीचं काय एवढं टेन्शन नाही. माझा हा तर पाठीचा प्रॉब्लेम जो आहे की नाही, तो तर कायमस्वरूपीचाच आहे, तो कमी होण्यासारखा नाही आहे. पुन्हा आम्ही
एक पुण्याचे डॉक्टर आहे, त्यांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे, तर ते केव्हा बोलवतील ना बघूया. अजून त्यांनी काय सांगितलेलं नाही, रिपोर्ट वगैरे पाठवून दिलेत, तर त्यांनी बोलवल्यानंतर मला तिकडे पण जायचं आहे. तर इकडे आपला फायनली हलवा झालेला आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडंसं पाणी ह्याच्यात उद्दामच ठेवणार आहे, कारण की वातीचं भांडं लवकर गार होत नाही. जर मी पूर्ण पाणी आटवून ह्याच्यातलं पाणी नाही, साखर आणि दूध पूर्ण आठवलं ना तर हलवा भांड्याला लागू शकतो, करपू शकतो. त्याच्यामुळे थोडंसं पाणी मी ह्याच्यामध्ये पाणीच सारखं येतं, दूध ह्याच्यामध्ये शिल्लक आहे, तोपर्यंतच गॅस बंद करणार आहे. टेस्टी आणि मस्त झाला, वास तरी घमघमाट सुटलाय.